ब्रेकिंग न्यूज निकृष्ट पुलकामाचा मोठा घोटाळा, चौकशीपूर्वी देयक थांबवण्याची मागणी। बुलढाणा 20 मार्च 2026 जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात लेंडी नदीवरील पूल बांधकामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे। 15व्या वित्त आयोग 2022 ते 23 अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाईप कलवट पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने संबंधित कामाचे देयक न देण्याचा ठराव ग्रामपंचायतीने यापूर्वीच घेतला होता। तरी देखील संबंधित कंत्राटदाराला अंदाजे 4.80 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत इंजी. राजू समाधान इंगळे राहणारे सुनगाव यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पुलाचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार न होता निकृष्ट दर्जाचे झाले होते। यासंदर्भात ग्रामपंचायत स्तरावर ठराव घेऊन देयक रोखण्याचा निर्णयही घेण्यात आला होता। दरम्यान त्याच ठिकाणी नव्याने सुमारे 34.62 लाख रुपये खर्च करून पूल व संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले। मात्र या नव्या कामासाठी कोणताही अधिकृत ठराव नसल्याचा तसेच जुना पूल तोडण्यास परवानगी नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामातही तांत्रिक त्रुटी व निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच नव्या पुलाच्या कामाचे देयक तांत्रिक व प्रशासकीय तपासणी पूर्ण होईपर्यंत थांबविण्यात यावे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिक जबाबदार धरण्यात यावे अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। या प्रकरणामुळे स्थानिक स्तरावर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता जिल्हा परिषद प्रशासन या गंभीर आरोपांची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा।